लोकसभा निवडणुकीतल्या अपयशामुळे आलेली मरगळ बाजूला सारत विधानसभेचे रणशिंग फुंकण्यासाठी भाजपने आता कंबर कसली। भारतीय जनता पक्षाचं प्रदेश अधिवेशन आज पुण्याच्या बालेवाडीतल्या शिवछत्रपती क्रीडा नगरीत होतं। पक्षाचे राज्यभरातले सुमारे 5000 पदाधिकारी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अधिवेशनासाठी पुण्यात दाखल झाले। नितीन गडकरी यांच्यासह राज्यातले वरिष्ठ नेते अधिवेशनात मार्गदर्शन करणार आहेत। आगामी काळात भाजपकडून राज्यामध्ये संवाद यात्रा काढली जाणार आहे। तिची रूपरेषा देखील या अधिवेशनात निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे। तर आज भाजपचं अधिवेशन पार पडतंय। काल रात्रीच खरं तर अमित शहा पुण्यामध्ये दाखल झाले। जवळपास 5000 पदाधिकारी या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कशा पद्धतीने रणनीती आखायची, नेमकी संवाद यात्रेची रूपरेषा काय असली पाहिजे, या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज मार्गदर्शन केलं जाणार आहे। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। पाहूयात। अधिवेशनाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि स्वतः चंद्रकांत दादा हे पाहणी करतात। प्रत्येक पदाधिकारी हा वेळेवर पोहोचतोय का, त्यांना अडचण येते का, हे स्वतः पाहणी करतात। दादा काय सांगताल, फार मोठं अधिवेशन, प्रदेश अधिवेशन, राज्याचा नेता, भारतीय जनता पार्टीचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून या अधिवेशनाच्या बारीक बारीक गोष्टींचा मला विचार करावा लागेलच। पण योगायोगाने हे कोथरूड विधानसभा मतदारसंघात असल्यामुळे आय एम अ होस्ट किंवा वी आर द होस्ट म्हणून कोथरूडचे आम्ही सगळेजण, आम्ही सगळे यजमान आहोत। त्यामुळे यजमानाची नेहमी जबाबदारी असते की कुठेही कमतरता पडू नये। बैठक कळल्यानंतर ती एकदा 14 तारखेला होणार होती। आमच्या राज्याचे अध्यक्ष बावनकुळेजींच्या मातोश्रींचं निधन झालं, त्या दिवशी 14वी होती म्हणून मग ती एक आठवडा पोस्टपोन झाली। तर 14ची बैठक कळली तेव्हापासून पोस्टपोन झाली, 21 झाली, त्यामुळे आठवडा जास्त मिळाला। सगळ्या बारकाव्यांचा आम्ही विचार करून ही बैठक अतिशय उत्तम करण्याचा प्रयत्न करतो। ठराव आपण काही अधिवेशनात करणार आहोत। अधिवेशन हा आमचा रुटीन कामकाजाचा भाग आहे। श्रद्धांजलीचा ठराव असतो, सरकारने, महाराष्ट्र सरकारने ज्या नवनवीन योजना आणल्या त्यांचा अभिनंदनाचा ठराव असतो, केंद्रामध्ये तिसऱ्यांदा माननीय मोदीजी पंतप्रधान झाले त्याचा अभिनंदन प्रस्ताव असतो, राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थितीचं विश्लेषण करणारा ठराव असतो। इट्स अवर रुटीन। बाकीच्या पक्षांना ते रुटीन नसल्यामुळे विशेष वाटतंय। भाजपचं अधिवेशन पार पडते त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यामध्ये दाखल झालेत। आज जवळपास 5000 पदाधिकारी या सगळ्या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत। खरं तर काल दाखल होताच अमित शहा यांनी काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठका घेतल्याची देखील माहिती मिळते। आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यासाठी भाजप आता सज्ज झाल्याची माहिती आहे। त्यामुळे आजच्या या अधिवेशनामध्ये महत्त्वाचे नेते कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात, संवाद यात्रा सुद्धा भाजपकडून घेतली जाणार आहे आणि त्या अनुषंगाने त्याची रूपरेषा नेमकी काय असणार आहे हे देखील आजच्या अधिवेशनात निश्चित केली जाणार आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं चांगल्या प्रकारे कंबर कसल्याचं सध्या पाहायला मिळतं। आणि या बैठकीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। पुण्यात भाजपचं महाअधिवेशन होत आहे आणि ज्या ठिकाणी हे अधिवेशन होत आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय जवळपास 5000 पदाधिकारी बसतील एवढी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि ह्या अधिवेशनाचं एक ब्रीद वाक्य देण्यात आलेलं आहे, आता लक्ष फक्त विधानसभा। खरं तर लोकसभेमध्ये जे अपयश मिळालं त्यानंतर हे अधिवेशन घेण्यात आलेलं आहे, जेणेकरून विधानसभेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त सीटा मिळवता येतील अशा अनुषंगाने हे अधिवेशन आहे। खरं तर या अधिवेशनामध्ये नितीन गडकरी, अमित शहा यांचं प्रमुख मार्गदर्शन असणार आहे। एकूणच जर पाहिलं तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन महाराष्ट्रामध्ये बीजेपीचं घेण्यात आल्याचं स्पष्ट झालेलं आहे। आणि या अधिवेशनामध्ये आता काय मुद्दे असणार आहेत आणि प्रमुख मार्गदर्शन आहेत ते पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतील किंवा यामधून पदाधिकाऱ्यांसाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय मार्गदर्शन असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबसह निलेश खरमरे, मीडिया, पुणे।